नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भोगीची भाजी करणार आहे, पण ती अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे अगदी गावरान पद्धतीने करणार आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी 2 मोठे कांदे असे वांग जसे चिरतो ना तसे त्याला 4 काप करून घेतलेत आणि डायरेक्ट आपण त्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे. मी इथं जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर भाजून घेते आहे. पूर्वी लोक याला चुलीवर भाजत होते, त्याला डायरेक्ट फोडून भाजत होते. आपण असं आपल्या सोयीनुसार आपण करायचे, त्यामुळे मी त्याचे असे 4 तुकडे केलेत. सालपटंसुद्धा तुम्ही नाही काढली तरी चालेल, नंतर काढता येतात, पण मी हे तुम्हाला असं काढून दाखवलेलं आहे. एक 5 मिनिटामध्ये असे उलटपलट करून आपले कांदे गॅसवर छानपैकी खरपूस भाजून होतात. आणि जरी हे करपलेले असले ना तरी त्याची चव मात्र खूप भन्नाट लागते. या पद्धतीने तुम्ही कांदा भाजून आहे ना वाटण तयार करून ठेवू शकता. भरपूर साऱ्या भाज्या या वाटणात मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा हे वाटण तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी मटण, चिकन आणि दुसऱ्या भाज्यासुद्धा तुम्ही या वाटणात करू शकता. आता कांदा भाजून झालेला आहे. हे 2 मोठे कांदे त्यांना आपण थंड करायला ठेवून देऊया. आता मी काय केले, त्याच जाळीवर आहे ना एक अर्धा खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, अर्धेपेक्षा थोडी कमी आहे. ती अशी गॅसवर उलटपलट करून भाजून घ्या. त्याचे मी 2 तुकडे करून घेते म्हणजे जरा व्यवस्थित भाजता येईल. ते सुद्धा असं काळं झालेले जे खोबरं असतं ना त्याची चव भन्नाट असते. मी अगदी सिरियसली खरं खरं सांगते, तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून पहा. आता ते दोन्ही थंड होते तोपर्यंत मी इथं कढईत तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि इथे मी हरभरे घेतलेले आहेत. हरभऱ्याची डाळ नाही, हरभरे घेतलेत. त्यांना मंद गॅसवर त्याचे फुटाणे होईपर्यंत तुम्ही भाजून घ्यायचे. पहा तुम्ही, तुमच्या भाजीची चव नेक्स्ट लेवलला जाणार आहे. आता हरभरे असे भाजून घेतल्यानंतर त्याच्यातच मी 2 चमचे इंद्रायणीचे तांदूळ घेतले. कुठलेही तांदूळ घ्या तुम्ही, त्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्या. एकदम मस्त असं त्याला कलर येऊ द्या. आता त्याच कढईत त्याच तेलात मी 2 चमचे धने घेतलेत. त्याला मिनिटभर परतून झाल्यानंतर त्याच्यात 1 चमचा जिरे आणि साधारण 1.5 चमचा तीळ टाकलेला आहे. याला मंद गॅसवर परतायचे. 2 मिनटं तरी या तिन्ही इन्ग्रेडियंटला परतून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे. आता आपल्याला त्याला थंड करायचे. आता जो कांदा आपला सुट्टा केलेला होता ना, तर त्याच कढईत मी थोडंसं तेल टाकले आणि भाजलेला कांदा याच्यात मी परतून घेणार आहे. आणि त्याचबरोबर इथं हा लसूण आणि आलं घेतले. तर लसूण मी सोलून वगैरे घेतलेला नाही, त्याच्या पाकळ्या ढिल्ल्या करून पण धुवून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल भाजलाय तरी सुद्धा तुम्ही याला तळून घेताय. त्याचं कारण आहे, तुम्ही या पद्धतीने केलं ना मगच तुम्हाला कळणार आहे की तुमच्या भाजीची चव कशी लागते आहे. ठीक आहे. आता जे खोबरं होतं ना त्याचे सुद्धा मी तुकडे करून घेतले आणि त्याला सुद्धा अगदी थोडा वेळ शॅलो फ्राय करून घेतले. आणि सगळं वाटण आता आपलं रेडी झालेलं आहे. पहा, एकदम सगळं भाजून थंड करून घ्यायचे. मी कोथिंबीर घेतली, कोथिंबीर अजून थोडी नंतर मी वापरलेली आहे. हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर सगळ्यात अगोदर हे आपले जे धने, जिरे, डाळी आहेत त्या पहिल्या वाटून घ्यायच्यात. त्याचं कारण असं की ते जर एकत्र वाटलं ना ते एकदम फाईन पावडर होत नाही. आता छान त्याची फाईन पावडर झालेली आहे. त्याच्यातच मी हे खोबरं वाटून घेते, कारण खोबऱ्याचे सुद्धा तुकडे बऱ्याच वेळा वाटण्यात बारीक होत नाही. आता पहा, हे छान बारीक झालेलं आहे. आता त्याच्यात मी एकतर तुम्ही हे दोन्ही इक्वल क्वांटिटीमध्ये घ्या किंवा एकत्र जरी तुमच्या भांड्यात वाटलं जात असेल तर वाटू शकता. पाणी घालून याला एकदम गंधासारखं बारीक वाटून घ्या, म्हणजे तुमची भाजी काहीही असं ओबडधोबड वगैरे बिलकुल लागणार नाही. पहा किती छान फाईन पेस्ट झालेली आहे. मी नंतर त्याच्यात कोथिंबीर अजून घातली, त्यामुळे थोडंसं वाटणाला कलर छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला भोगीची भाजी करायची आहे, तर त्याच्यात ह्या भाज्या सांगायची काही गरज नाही आहे. पावटा, वाटाणा, पापड्या, गाजर, शेंगदाणे, हरभरे, त्याचबरोबर तीळसुद्धा मी याच्यात टाकलेले आहेत. आणि वांगा आणि बटाटा वेगळं चिरून ठेवले, ते काळे पडू नये म्हणून. आता ह्या सगळ्या भाज्या तुम्ही किती तुम्हाला क्वांटिटी घ्यायची त्यानुसार तुम्ही घ्या. मी साधारण ह्या सगळ्या भाज्या माझ्या जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो झालेल्या आहेत. आता एका कढईत मी तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घेतलं आहे. त्याच्यात जिरे आणि कढीपत्ता टाकला आहे आणि हिंग टाकून घेतलेलं आहे. हिंग नक्की टाका, त्याने चव खूप छान येऊन जाते. आता हळद आणि जेवढं भाजीला मीठ लागते ना तेवढं तुम्ही आत्ताच टाकून घ्यायचे आणि सगळ्या भाज्या आपल्याला अगोदर परतून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल मसाला परतलेला नाही आहे, त्याच्या अगोदर आपण ह्या भाज्या परततोय, तर ही स्टेप नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमच्या भाजीमध्ये मीठ आणि हळद छान प्रकारे जातं आणि त्या भाजीला एक चकाकी येते वेगळ्या प्रकारची, दाण्यांना किंवा त्या वांग्या बटाट्याला वगैरे. पहा, मी 2 ते 3 मिनटं मस्त भाज्या या मिठात परतून घेतलेल्या आहे.
आता आपण त्याच्यात वाटण टाकायचे. बरं, माझं हे वाटण जास्त झाले कारण उद्याच्या मी पुरणाच्या आमटीसाठी सुद्धा वाटलेलं आहे. आता इथं तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल तर तुम्ही सुक्की करू शकता, किंवा तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला कमीत कमी 5 मिनटं तरी परतायचं आहे आपल्याला. पण त्याच्या अगोदर इथे मी घरचा मसाला टाकते आहे. आता तुमच्याकडे नसेल तर कांदा मसाला टाका, लाल तिखट टाका, काहीही टाकू शकता. फक्त लाल तिखट टाकलं तर तुम्हाला थोडासा गरम मसाला टाकावा लागेल. आता घरच्या मसाल्यात सगळे गरम मसाले असतात त्यामुळे मी काहीही टाकणार नाही आहे. आता कमीत कमी आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचे. भाज्यासुद्धा शिजल्या जातात आणि मसालासुद्धा आपला परतला जातोय. मंद गॅसवर मी साधारण 5 मिनटं तरी ठेवून देणार आहे. पहा, 5 मिनटात मस्त त्याला तरी सुटली आहे. आता सुकी भाजी करायची असेल ना, तुम्ही अशीच तिला मंद गॅसवर परतून ठेवू शकता. आता मी काय केले, ज्याच्यात वाटण वाटलं होतं ना त्याच भांड्यात एक टोमॅटो वाटून घेतलेला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे. आता त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे. टोमॅटोचा सुद्धा कच्चटपणा गेला पाहिजे. 1 मिनिटभर तुम्ही त्याला परता. त्याच्यानंतर काय करायचे, या कढईवरच झाकण ठेवायचे आणि त्याच्यात पाणी टाकायचे. वेगळं पाणी गरम करायची काहीच गरज नाही आहे. आता हेच गरम झालेलं पाणी ओतायचं आणि तुम्हाला किती रस्सा हवा आहे ना तसं तुम्ही त्याच्यात पाणी ओतत जायचं आणि भाजी शिजवून घ्यायची आहे. पहा, त्याला छान तरी सुटली आहे. आता मी असंच करत करत 2दा ते 3दा पाणी ओतलं आणि मस्तपैकी 10 मिनटात फक्त भाजीला शिजायला लागली. कारण आपण पहिली भाजी छानपैकी परतून घेतली होती. आणि असं तुम्ही झाकण ठेवून भाजी शिजवली ना, खरंच भाजी खूप छान होऊन जाते. नक्की ही ट्रिक ट्राय करा. मी आता भाजी आपली शिजलेली आहे, पण मी काय करते, आता गॅस बारीक करून अगदी 2 ते 3 मिनटं तरी येण्यासाठी ठेवते. पहा, गॅस मंद करून मस्त तरी आलेली आहे. इतका घमघमाट सुटला आहे ना. ही भाजी आम्ही जास्त पातळ करत नाही कारण आम्हाला बाजरीची भाकरी आमच्या इथे ह्याच्याबरोबर चुरून खातात. दुसरं काहीही लागत नाही. भोगीच्या भाजीच्या दिवशी ही भाजी आणि भाकरी भात असलं तरी बास होतं. खूप भन्नाट प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा. बरं, या वाटणामध्ये तुम्ही मटण, चिकन, पोळ्याची आमटी किंवा कुठल्याही रस्सा भाज्या बनवू शकता. तेव्हा मी सांगते म्हणून प्लीज एकदा हे वाटण ट्राय करा आणि अशा पद्धतीने भोगीची भाजी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. सगळ्यांना शेअरसुद्धा करा. तुम्हाला ही भाजी माझी कशी वाटली, सांगण्याची पद्धत, भाजी करण्याची पद्धत, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.